गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. रामकृष्ण हरी. रूप पाहता रोजनी सुख झाले उज्ज्वलने
एक भावचे ते करिना लगे काहे योगे करिना लगे काहे योगे करिना लगे काहे योगे एक भावचे ते करिना लगे काहे
लागे काही करो आले तिथे करो आले तिथे हे भावते माझे
भाव चित्ती करीन लगे काही युक्ती कळाले जीवे मग माझी आची भावी आठवची पुरे जो गावही मोहरे कळाले जीवे मज माझी आची भावे तुका म्हणे मन पूजायचे नारायण कळो आले जीवे मज माझी आची भावे मायोग बेटे तटेरी मरत्यावर मंदारे काय राखून समागत्य तिष्ठन्तमानंद कंद परब्रह्मलिंगं पदे पांडुरंग करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो पवन झालो चराचरी नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा एकं नित्यं विमलाचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि श्रीपादनाथमुरारिं मोक्षानां ज्ञानदानैकलक्ष्यं गुडिक्षेत्रे निवासनं तन्नमामि वेदविद्यां वरिष्ठं शरण शरण हनुमता एक भाव चित्ती करेन लगे काही युक्ती कळाले जीवे मज माझी याची भावी प्रसंग प्राप्त समय प्राप्त घटिका आहे बापन गेल्या 47 वर्षापासून तुमच्या गावामध्ये भगवान परमात्म्याच्या नामघोषाचा हा जो यज्ञ आहे 47 वर्ष तुम्ही सगळ्यांनी टिकून ठेवला तुमच्या सर्व गावकऱ्यांच्या चरणी नतमस्तक विठाला विठाला
असं सुंदर अखंड हरिनाम नाम यज्ञ सोहळ्याचा हा यज्ञ चालू होऊन आजचा 6वा दिवस आणि 6व्या दिवसाची सेवा तुमच्या सप्ताह कमिटीच्या गावकऱ्याच्या माध्यमातून माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला दिली. सर्वांचे धन्यवाद. या सज्जनाच्या माध्यमातून तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग आला. तुमच्याच गावातले प्रेममूर्ती हरिभक्तपरायण कल्याण महाराज यांची आमची गाठ जेवढी आणि त्यांनी सेवा ऐकली. त्यांच्या अंतःकरणाला काहीतरी वाटलं असेल म्हणून ही सेवा करण्याचा योग तुम्ही पुन्हा केला. तुमच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. गुरुजन गायनाचार्य आपल्या परिसरातील वैभव असणारी महात्मे या ठिकाणी तुम्ही बोलवलेले. हो, आयोजन व्यवस्थित आहे, गायनाचार्य व्यवस्थित, लई मी काही कामाची नाही बरं का, नट्ट्यापट्टीची काही काम ते कोणी टाकली सांगता येत नाही का ना. सगळे आता सगळ्यांचं नाव घेत नाही, परंतु आमचे देवळीकर मंडळी आहेत, आमचे नाना आहेत, तुमचे गावकरी मंडळी आहेत, या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. मृदंगाचार्य ह्या वर्षी मला वाटलं सुटलं काय करत, कारण तिथं सापडलं नाही ना, इकडं गवस अतिशय प्रेमाची मूर्ती, कायम सोबत असणारे, आमच्याच परंपरेतील असणारे, अतिशय गुणवान आणि शांत मूर्ती असलेले प्रतीक महाराज यांची मृदंगाचार्य म्हणून साथ लाभली. हार्मोनियम वादक सुभाष आबा, वा वा, आवाज करून काय तारे इकडून नाना तिकडून आबा, एक सोडून दोन आबा, इकडे काय बात आहे. व्यवस्थित खेळी मिळेल आपल्याला आणि विशेष तुमच्या गावाचा लाख धन्यवाद. वेळेवर कार्यक्रम चालतात, वेळेवर कार्यक्रम चालू व्हावा आणि 7 ते 9 तास हवा. 9 ते 11 फक्त बोर राहतो काय नाही ऐकणाऱ्या नाही घेत नाही राहत. बरं झाले चांगलं बदल करून घेता म्हणून माय बाप सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. गुरुजन गायनाचार्य असेल, साऊंड सिस्टीम वाले असतील, नाव काही नाही द्यायचं, पण त्यांच्या सुद्धा चरणी नतमस्तक होतो. अतिशय सुंदर आवाज तुम्हाला पण आजूबाजूच्या गावाला बी ऐकू जात होतो. आता पाण्यामुळं काहीच येणं नसं झालं, काहीच चिखलामुळं येणं नसं झालं तर त्याच्यावर बी आवाज चालला ना, त्याला सुद्धा लाख धन्यवाद. बघा आता आहे 6 दिवस, 6वा दिवस आणि 6व्या दिवशी तुमच्या सर्व पवित्र आत्म्यांच्या सेवेकरता घेतलेला भंग जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणाचा उपदेशकर प्रकरणातील अभंग विठाला विठाला ज्याच्याकरता तुमची आमची रात्रंदिवस अट्टहास चालली, ज्याच्याकरता तुमची आमची धावपळ चालली, ज्या गोष्टी करता हाराची काढा आपण करतोय, पाठीला पोट लागलेला आहे, ती गोष्ट साध्य करण्याकरता एक आणि एकच मार्ग आहे. काय पाहिजे तुम्हाला? आता स्कीमाची गरज नाही, लई रिअल झाली स्कीमाची गरज. किती जरी धारेवाडी पैसा वाटला शासनाला तरी माणूस सुखी होऊ शकत नाही, त्याचं भावजीवन पुष्ट होऊ शकत नाही. आणि त्याचं भावजीवन जर पुष्ट करायचं असेल जरा बारीक कीर्तन आहे का? आज तुमच्या गावात नवीन 9वी पहिलीची विठाला विठाला हा. म्हणून बघा काय सांगत होतं, जीवनामध्ये ज्या भावाची गरज आहे तो भाव सगळा खराच व्हायचा धंदा चालला आणि प्रत्येकाचं जीवन भावावर अवलंबून आहे. पैसा नसला तरी चालतो, खायला तुकडा नसला तरी चालतो, पण त्याच्या जीवनात भाव पाहिजे. आमचे आजोबा वाडवडील 3-3 दिवस उपाशी झोपत होते तरी 10 लेकरं पोषित होते. आता 4-4 लाटाचं पाणी घरात ये, तानाला बोलून राहिला, लाखांना घरात येऊन राहिलं तरी मायबाप कांद्याच्या चाळीत विठाला विठाला. म्हणून तुकोबराय सांगतात, घरादाराशी नक्का पोराशी प्रत्येकाला भावाची गरज आहे आणि तो भाव दुकानात मिळत नाही, तो भाव समाजात मिळत नाही, तो भाव या बैठकीवर मिळत मग काय करतात? नाही मिळत असं आलं तर काय करणार? लाखा कोटीला उलाढ हाताचे मायबाप संतांच्या विचारावर, परंतु संत बाजूला राहिले आणि संतांचा परमार्थ बाजूला राहिला. ज्ञानेश्वर गेले खड्ड्यात आणि तुकारामाचं झालं पाणी. आम्हाला शैली मारायची, येणाऱ्या माणसाला शैली मारायची, तुम्हाला काय बाबा रातचा बोलाय चांगला नाही ना मायबाप. एवढं जीवन वृक्ष माणसाचं झालं, त्या वृक्ष झालेल्या जीवाला, हैराण झालेल्या जीवाला, परेशान झालेल्या जीवाला कुठंतरी भावाची गरज आहे आणि तो भाव भक्तीशिवाय निर्माण होऊ शकत नाही. भाव निर्माण व्हायची काही
एखादी मशीन निघली नाही, भाव निर्माण व्हायची एखादी स्कीम आली नाही. भाव निर्माण करायचा असेल तर तो भाव बाहेर नसून अंतःकरणामध्ये आहे आणि अंतःकरणाचा भाव जागृत करा असं तुकोबरायला सांगायचं आहे. विठाला विठाला जीवन जगायला भाव लागतो, एकच भाव लागतो. कोई विधी उठाव छेचे आणा हे काही हरमान नाही. एकच भाव लागतो. किती लागतो? एकच भाव लागतो. पण कोणता लागतो माहित नाही. एक भाव लागतो बरोबर आहे, पण तो कोणता सांगितला गेलं? करून लागतो का हास्य लागतो का बिबस्त लागतो हे भागवताचार्य म्हणा त्याला लागत ते. त्या प्रसंग आला का करून रस घ्यायचा, मग मावल्या रडते तो रडतो. मुले घाताले रडाया नाही असू आणि माया. कोणता भाव लागतो? तुकोबराय सांगतात एक भाव चित्ती. बरं तो भाव कुठं तयार होतो? चित्तात तयार होतो. एक भाव चित्ती, तो भाव चित्तात तयार झाला. काही नवी युक्ती, कोणतीच युक्ती लागत नाही त्याला. त्याला कोणतीच युक्ती लागत नाही. इतका सोपा भाव उत्पन्न व्हायचं झालं बरं का. हो, इतका सोपा आहे. त्या रीतीला करावं, त्या रीतीला करावं. मानकी इडच आहे ना, मानकी इडच बरं का. आता तर दृष्टांत आहे का, मानकी इडच. आता मला ला सोडून धडकत मी जर देवगावला गेलो असतो, इकडं आला असतो तर टांगापट्टी घोडे आणि देवळीतून घुसला असतो तर मानकीला येता येतं ना, येता येत नाही का? देवळीहून येता येतं, सनमहून येता येतं, लासूर गावातून येतं, दामर खेड्यातून येता येतं. यायचं कोणत्या मार्गाला? तुझ्या हातात. याचं कोणत्या मार्गाने? आपल्या हातात. का उजू वाटा चालावे, परी पाय त्याची शिरवावे. बरोबर ना? अरे हातानं धावण्यापेक्षा साधू संत ज्या मार्गाने गेले, त्या मार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालिलो. ज्या मार्गाने साधू संत गेले त्या मार्गाने जीवाला गेला तर या मार्गावर आता मी निघलो. लासूर गावातून निघल्यावर मला रायगाव लागावा, उंदरवाडी लागावा. बरोबर आहे माऊली. जर मला तिकडं दुसरं दिनवाडा लागलं, माळीवाडगाव लागलं तर काय मला आज मांडकी सापडलं का? शांत पिढ्या गेले तरी मांडकी लागलं का मला? चुकलं. मी आपलं काम चालत नाही. परमार्थात मी आपलं काम चालत नाही. ज्या मार्गाने संत गेले त्या मार्गाने तुम्हाला मला जावं लागेल, तरच तुमच्या आमच्या जीवनामध्ये भाव प्रकट. तुकोबराय सांगतात मला कळालं, माझ्या लक्षात आलं भावाची गरज आहे. पण तो भाव कळो आणि जीवे मज माझी याची भावी. मी ज्यावेळेस तो भाव उत्पन्न करण्याचा प्रयत्न केला, साधू संतांच्या रीतीने माझ्या जीवनामध्ये बदल करण्याचा मी प्रयत्न केला, त्यावेळेस कळो आणि जीवे या जीवाला कळायला लागलं. माझाच मला अनुभव यायला लागला आणि भाव उत्पन्न व्हायला लागला. जसा भाव उत्पन्न व्हायला लागला तसा बदल व्हायला लागला. जोपर्यंत बदल होत नाही तोपर्यंत भाव निर्माण झाला नाही असं समजून झाला. उत्पन्न झालेला भाव टिकून ठेवा लागत. लई भारी सोयाबीन आला पण हरणाने खाल्लं पाहिजे. हरणानं जर खाल्लं तर पेरूला काही फायदा. भाव उत्पन्न झाला, ठीक आहे. जीवनामध्ये सच्चा संत आला, संताचा मार्ग जीवनामध्ये आला, त्या मार्गाने मी चालायला लागलो. चालता मला अनुभव सुद्धा आला. पण तुकोबराय सांगतात या भावाला टिकवण्याकरता सतत आठवणीची गरज. आठवची पुढे सुख अवघे मोहरी. त्याचं एकदा स्मरण केलं ना बायबा, मग सुख घडोघडी वाढायला लागलं. त्या सुखाचा सतत जीवनामध्ये अनुभव यायला लागतो. याला लागत काय? तुका म्हणे मन. भाव कशातून उत्पन्न होईल? मनातून उत्पन्न होतो. म्हणून तुकोबराय सांगतात तुका म्हणे मन पूजा इच्छी नारायण कळवाले जीवे मज माझी याची भावी. विठ्ठला विठ्ठला
तासामध्ये 1.5 तास आहे. 1.5 तासामध्ये हनुमान फटका एखाद्याला बसला तर बसला. आपण काय मानतो लोक 47 वर्ष झाली प्रतीक महाराज, 47 वर्ष झाली. गाव गेले हनुमानबाई. सप्ताह झाला, जे विठ्ठल झालं, तुम्ही झटकून मोकळे आली नेल. बघा तुकोबाराय सांगतात, जीवनामध्ये भावाची अत्यंत गरज आहे मायबाप. तुमच्या आमच्या जीवनातला भाव निघून गेला, तुमच्या आमच्या जीवनामध्ये भगवंताच्या प्रती असलेला भाव निघून गेला आणि कांद्या बटाट्याचे भाव डोक्यात घुसल्यामुळे झालं काय, त्याच्यामुळे एवढा भोग जीवन वाढलं. भोगान भोगता वयमेव भोगता, कालो न याता वयमेव याता, कृष्णान जीर्णा वयमेव जीर्णा. जीवनामध्ये भोग इतका वाढला, भोगाची जागा भावाची जागा भोगानं घेतली, भक्तीची जागा भक्तीनं घेतली, धर्माची जागा अधर्मानं घेतली, नीतीची जागा अनीतीनं घेतली. त्याच्यामुळे काय झालं, संसारामध्ये तुमच्या आमच्या दुःख काय, जन्माला आल्यापासून दुःख आहे. जन्माचे ते मूळ पाहिलं संसार दुःख मुळ सबुकडे इंगळ, विश्रांती नाही कुठे रात्र दिवस इंगळाच्या गाडीवर झोपल्यावर झोप येईल, साऱ्या मच्छराच्या जागेवर झोपलं तर झोप येत नाही, तर इंगळ येते. तसा संसार आहे. संसारामध्ये तुम्ही आम्ही भावाची अपेक्षा करतोय मायबाप, पण भाव बाहेर नाही, भाव बाहेर नाही, भाव आहे आणि आज भाव उत्पन्न व्हायला, आज भाव उत्पन्न व्हायला काही गोष्टी कराव्या लागतात. बघा जसं दृष्टांत काढायला, मला दृष्टांत वेळ घालवायचा नाही, युक्ती करता दृष्टांत असतो. तुम्ही माता मावले नाही ना, आता रक्षाबंधनाला जायचंय, लई निंदाचं टाकलं, 2-4 दिवस लांबलं, पावसानं लावून धरलं, त्याच्यात काही जाणं झालं नाही, इकडून तिकडून आता घरच्याची बी परमिशन लागते ना. आता ते नाही इकडून तिकडून राजी झाली, जाय उद्या, आता उद्या जायचंय. मग आता आपण काय करतो, सगळे उठायला उशीर होतो पावसामुळं, मग आज तर रोज तर खातो काय, रात्रीचं जे शिळपाका असेल ते आज लय लावून जायचं राहतं ना, मग आज तर रोज तर खाल्लं, इडून कोणा तरी म्हणतो देवाबरोबर सोड, त्यांना नेऊन सोडलं तिथं बरं का. जरा बारीक कीर्तन आहे का बरं का, तुमची संख्या जादा आहे, जरा बारीक कीर्तन आहे का. हा आज तर रोज खाल्लं गेले, देवगावला गाडीत बसली, गाडी लागली, मस्त पैकी मालेगावला जायचं, मालेगावला जायचं, गाडीत बसली, बसल्यानंतर जे खाल्लं होतं का त्याला परिणाम सुरू केला. करताना ते रात्रीची शिळी खिचडी खाल्ली ते परिणाम करतं का नाही, रातची शिळी भाकर खाल्ली ते परिणाम करतं का नाही. गाडी निघली बस स्टँड मधून, निघली आपल्या तांब्याला खाड्या फाट्याला आली, रस्त्यालाही हायवे, त्या गचक्यामध्ये मधून वाहिन्या चालू झाल्या. हिला घर फिरायला लागली, त्या देवगावची घर फिरायला ना, फिरायला ना, घर फिरायला लागले, झाडं फिरायला लागले, कायनू व्हायला लागलं, कायनू व्हायला लागल्यामुळं झालं काय, माझ्यासारखं एवढं होतं विषय चिड ढवळ्या कपड्या वाजत. ती म्हणते भाऊ दादा तुम्ही चांगले दिसत्या, ढवळे बगड्यासारखे ना भाऊ, तुम्हाला विनंती करते मला खिडकीतून बसू द्या, तुम्ही आली बसा. ही रडणार आहे कधी का, मरेल पण वागणार, तुझीच जाईन पण वागणार. मग ते ऐका ना त्यांना, हिडून तिथून उभा आलं म्या, मला आत्ता इथं कसं भेटावं जागा भेटली, आता मी तुम्हाला मालेगाव जायचंय. ती म्हणजे मला मी मालेगाव जायचंय, मी म्हणत नाही तुला उभा आहे, फक्त तू काय कर, अलीकडून बैस मला, पलीकडून खिडकीतून बसली. ऐकत ते नाही जमत. आता तिनं कसं तरी जामर त्याला फाटा पास केला, हो खडकी लागली बा पुढं, खडकीच्या टर्नवर पुढे गेलोय भलेगाव पाठीजवळ, मोठं ब्रेकर आहे बा तिकडे, याला ब्रेक मारल्या
ती आवडीत नव्हती का? आवडीत नव्हती का ती? गज आवडून धरलं ना तिला. दरिताई पर्यावरेला दरिताई पर्यावरेला मी काय करू? बरोबर आहे ना? दृष्टांताच्या सिद्धांताकडे या. वेळ घालवायचा नाही. आता ती माऊली आवडीत नव्हती का? तिला म्हणून का गोपाळाच्या अंगावर टाकावा? मेंटल आहे ती, मेंटल आहे ती. तिला कळत नाही का? तिला सारं कळत. मी वाकल्यावर वास होईल, सारे लोक उठून जातील. तिला कळत नाही. ती तिची इज्जत झाकायला पाहती, पण तरी आवडतं कधी. पण ते कुठं होतं? ते जे बाहेर आलं ते कुठं होतं? आधी तसा देव कुठं आहे? आधी. आणि आम्ही पाहू कुठं राहिलो? 96 पिढे गेलं तरी कळत का? सर्व घाटी पूर्ण एक भावाला सोडून देव नाही, देवाला सोडून भाव. हरिपाठ म्हणतो की नाही आपण? सर्वजण हरिपाठ पाठ घ्या, सगळ्यांचा पाठ. भाव बळे येरविला कास राहण्याचं 2 चरण आवडून घ्यायचे. भाव काय ना आपलं? भाव आकळण्याचं भाव बळे आकळे. भावाच्या बळानं देव आकळला जातो, तसा आकळू शकत नाही. तुम्ही आम्ही जो देव देव करतो ना, त्याच्यात भाव नाही. काय का? ही गर्दी म्हणून ती गर्दी, ती गर्दी म्हणून ती गर्दी. एक वेळी पडली गेली, त्या सगळ्या कळपच्या कळप जाऊन पडतो. पहा तुम्ही, तुम्हाला पत्र आणतात वरून, महादेवाला भेद व्हायलेच पाहिजे आणि घातलंच पाहिजे. कोणा सांगितलं कसं कमी करते? महादेवाला बेल व्हायला रोग होत नाही, आणि वाढलेलं बेल खाल्ल्याने कॅन्सर जातं. कॅन्सर काय मुळे झाला माहिती तुला? कॅन्सर काय मुळे झाला? कारण हाडकं खाल्ले ना मरुस तर. जेव्हा खायचं कळलं नाही, प्यायचं कळलं नाही, तेव्हा टकुरं ध्यानावर नाही. आणि आता रोग झाला, तेव्हा आम्ही केलं काय खाली येऊन तो वर पाय फाशी घेऊन मर. आता तुम्हाला आम्हाला जो त्रास आहे, तुम्हाला आम्हाला जे दुःख आहे, ते कर्माचं दुःख आहे. कर्माची वाट लावा. कर्माची वाट लागली नाही लागली, दुःख निघून जात. कर्म केले, कर्म झाले, केले कर्म झाले त्याची भोगा.
कोणाला कळत कोणाला कळत माझ्यासारखे मेंटरला बोला मला पाणी कळलं असेल काय बोलणं घेणे असेल पाणी कोणाला कळत आहे तुमच्याकडे पायावर कळत कुठं डबुल गाडी कोणाला विठाला पुंडलिकाना जागा करता ते दाखवलं ही तर पाणी बरोबर माझं त्याला सत्यनारायण घालत आलं इकडे 16 समोर करून जमू का ढवळे बुधवार पुष्य आयतवार काय करून जमत असा मोठा सापळा घातला त्याला काला खाऊ घातला तरी पाणी लागेल काय करावं लागेल त्याला रीते हे योग याग केल्या धर्म माया गेले ते विलया हरी पाठे एखादा शहाणा माणूस हे म्हणता वरची मोटर गाडी चालू आहे बोरची घेऊन ये वरची गाडी आणली का ते रिवर्स चालू आहे बाई दर्शन कळून राहिलं तुम्हाला मराठीतच बोलून राहिलं बरं का मराठीतच बोलून राहिलं मला तेल येत नाही ते रिवर्स लावली त्याला 50 फूट 60 फूट ठकाणं उडत मुरुम उडत आहे ते निघन शिवनाथडीचे म्हणून वाळू उडती 200 फूट गेलं ते 200 फूट ठकाणं उडत चालला सारं गाव साऱ्या मारुती बाबा पाणी लागू दे रे पाऊस पेढेवाले साऱ्याच्या अंतकरणामध्ये चालू राहत आणि नेमकं 260 फूट वर होतो बा आणि चुलबंडी मारते पाण्याची आपण काय म्हणतो काय पाण्याची पाणी लागलं का होतं पाणी होत लागलं का येईल पाणी लागलं येडे हळदी येईल कुठं पाणी लागलं फक्त तुम्ही केलं काय आपण केलं काय त्याच्यावरचं जे मुरुम आहे त्याच्यावरची जी वाळू आहे त्याच्यावरचा जो दगड आहे ना तो मैला साफ केला मैला काढला रे काढला आणि त्याच्या तसं देव भावाचा भावाचा देव भावाचा भावाचा होडी मरणाच्या दुर्गुण मरणाचे आबा बाबा होडी जाय ना आपल्याकडे म्हणे बा मी काही
रशियातून नाहीये, मी तुमच्या शिवशहराचा जितेची खोड मेल्यावर जात लोक त्या निवडावर सुद्धा गुटके आईला माऊली असं म्हणजे मेल्याची खोड मग ते पिऊन गेलं आणि पुन्हा वर जाऊन पुन्हा पाजायचे काय त्याला आणि मुक्त हो गेला बरं झालं मुक्त झालं ना झालं गेलं ते तरी गेल्याचं काम चाललंय अडाणी दुनिया अरे भजन बिना कैसे तरियो अडाणी दुनिया भजन बिना कैसे तरियो अडाणी दुनिया भजन बिना कैसे तरियो अडाणी दुनिया भजन बिना कैसे तरियो 8 वाजता विषय भावाचा चालला एका चरणात जरी समज आपण काही काय महाराजांना वाढणी करून दिला सगळे सुटले पाहिजे भाव विषय भावाचा आहे भाव उत्पन्न होण्याकरता आजला भाव उत्पन्न होण्याकरताची रीत जसं दुपारी प्रवचनात दृष्टांत ऐकला व पुन्हा कथा शकता शकुना एकदा ऐकून जात नाही ते डोक्यावून जात आहे म्हणून दुसऱ्यांदा सांगतो ए आयो तुम्हाला तूप करायचंय घरी चांगलं दूर आहे आणि तुम्हाला तूप करायचंय त्याला काय करावं लागत आहे सत्यनारायण घालावं लागत काय करावं लागत हळीच नाही करीत तुमच्याकडे तूप खाते काय लोक खाते ना तूप करण्याकरताची प्रक्रिया आहे का डायरेक्ट तूप होत नाही त्यामध्ये तापावं लागतं तापल्यानंतर थंड झाल्यानंतर त्याच्यात विरजण घालावं लागतं विरजण घालून काही चालत नाही काही काळ गेल्यानंतर त्याला मंथन करावं लागतं मंथन केल्यानंतर त्याच्यावर सालवर येतं आजार खाली जातं लोणीवर येतं ताक खाली राहतं लोणीला सुद्धा काढावं लागतं काढल्यानंतर काय तयार होतं तूप तयार होतं मग तुपाचं पुन्हा दूध होईल का तुपाचं दही होईल का तुम्ही इडच आहे का कीर्तन करून राहिला तुम्हाला घ्यायचं या विठ्ठल करून हा जसं तुपात दुधाचं तूप करा करता मधुरी नवनीता तैसे घे आनंदा वया व्यक्त कदा साठी वर्ग दूध तापलं का त्याच्या पुढं शिवलीला मृत वाचायचं त्याच्या पुढं भागवत का लावायची आपल्या दुधापुढं होईन ना नाही होईन ना त्याला काय करावं लागत इर्जन घालावं लागत इर्जन घरातलं चालत नाही त्याला घरातलं इर्जन चालत नाही घरातलं इर्जन चालत नाही लिंबू पिळून लगेच चालत नाही शेजारणी आणावं लागत शेजारणीचं इर्जन आणावं लागत इर्जन काय 2-4 लिटर लागत उगा गोडभर लागत आहे बरोबर आहे ना बघा ज्ञानोबरायांच्या घरी किती गाई आणि म्हशी होत्या अरे 14 वर्षाचा बादचा दृष्टांत सांगायला आमच्या ढोळ्याच्या सला काळी मिनी लावायची पाळी आली त्या पुण्याचे उतराना भाव उत्पन्न होण्याकरता आज जसं दुधात विरल घालावं लागतं तसं देहामध्ये परंपरागत आलेली गोष्ट टाकावं लागतं काय टाकावं लागतं गुरुने काने फुंकी लावाला गुरुने काने फुंकी लावाला पार्वतीच्या कानात पहिलं फुकलं पार्वतीच्या कान फुकले ना माहिती नाही की तुम्हाला तुम्हाला सांगत नाही का काय फुकलंय घाबरली होती काय अरे जे फुकलं त्याला परंपरा म्हणतात ते उघडं नाही ते जुनाड जुगारीचे नाणे बहु काळाचे ठेवणे अरे ते हातात नाही बरं का आमच्या खिशातलं नाही बरं का ते अरे आमच्या
सारख्या मेंटल लोकांना कळत नाही ते. आम्हाला फक्त तुम्हाला आखलीचे ढोसवाले हा मनोरंजन करायचं 2 तास दाताला काढायचे आम्हाला निघून जायचं तुम्हाला निघून जायचं काही घेणं नाही तुम्ही उद्या मारायचे आज का मारा घेणं कोणाला आहे फक्त विचार करायला पाहिजे जीवनामध्ये जर भाव उत्पन्न व्हावा असं वाटत असेल भावाशिवाय पर्याय नाही प्राप्त झाला दया भाव 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 तो भाव या गोष्टींना प्राप्त होतो माणसं जर पुढे आले तर चालली नाही मध्ये येऊन जातो मी त्या मावल्या जागा मोकळी करा ना हा मध्ये या माणसाने मध्ये आल्या त्या मावल्या अजून बाहेर आहे ना येऊ द्या त्याला विठाला 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 जागा आहे ना मारुती बाया काही घरी नाही म्हणाला या तुमच्या गावचा मारुती चांगला आहे म्हणजे त्या मावल्याला मग शिक्षण नाही पाहुणचार सेवा नाही पाहुणचार सेवा अजून माग मावले पुढे सरकार नाही मागच्या पुढे येऊन पुढे जागा आहे बघा जीवनामध्ये भाव निर्माण झाला आणि भाव त्या गोष्टीशिवाय निर्माण होऊ शकत नाही अंतःकरणातला भाव निर्माण होण्याकरता सद्गुरूंची गरज आहे अंतःकरणातला भाव उत्पन्न होण्याकरता गुरुची गरज आहे आणि जोपर्यंत जीवनामध्ये सच्चा गुरु येत नाही गुरु स्मृताचा पूर्ण अभ्यासाचा दास सद्गुरूचा तुझी जाणे ज्यावेळेस सद्गुरुनाथ जीवनामध्ये येतात विठा जीवनामध्ये आल्यानंतर भाव ऑटोमॅटिक उत्पन्न होतो बघा बरं का माझ्या मुक्ताईनं ज्ञानदादाला शरणागती केली हा भाव निर्माण होण्याकरता जनाबाईनं नामदेवाची शरणागती केली आणि जनाबाईवर परिणाम झाला तो भाव उत्पन्न होण्याचं साधन नाम फुकट चोखट नाम घेता नाही विटक जनाबाई सांगा आणि तो भाव अंतःकरणामध्ये तयार झाल्यावर त्या भावाशिवाय पर्याय नाही तोच एक भाव लागतो अभंगाचं पहिलं चक्र
विठ्ठलाच्या चरणात आपण आलो. जगत कुटुंब महाराज सांगतात जीवनामध्ये तो भाव उत्पन्न करायच्यासाठी एक भाव चित्ते तरी न लगे काही युक्ती. मुक्ती नाही, मुक्ती तर गेल्यावर भेटणारच आहे. मुक्ती नाही भेटली तर नुक्ती तर भेटणारच. नुक्ती कोणा सुटली का नाही. किती व्यवहार असले तरी मुक्ती करावंच लागेल, पण मुक्ती नाही भेट. मुक्ती भेटाय करता मुक्ती जीवनात नाही. आता झालं तरी न झालं गेलं काय त्याच्यावर लिहिलं वैकुंठवासी ते जाण ठेवला वैकुंठ कैलासवासी स्वर्गवासी नाही ना. तसं नाही भरते, तसं नाही. तुम्ही किती डिग्र्या लावल्या हातभर तरी काय बरे का. हा तिथं नाही, तिथं मारी ती घडी ती कापी ती यामध्ये किंकर बहु साल एक साल नाही बरं का. श्राद्ध होऊस तर नाही, बहु साल ते करून काढी दे. पण ते ध्यानात नाही राहत म्हणून लोक नीट वागत नाही. ते ध्यानात राहिले पाहिजे. भगवंतांना थोडा सीसीटीव्ही मागं फिरला पाहिजे. कळत नाही ते. चला एक भाव चित्ती तरी ना लगे काही युक्ती. त्याला दंडन मुंडन लागत नाही, त्याला उपवास तपास लागत नाही, त्याला व्रत वैकल्य लागत नाही, त्याला काहीच लागत नाही. एक भाव लागत. देव भावाचा उकेला पुढे काय हाची दुष्काळ. काय आता भावाचा दुष्काळ तयार. आणि भाव कधी तयार होतो माय बाबा. भाव निर्माण होण्याकरताची रसायन भाव अंतःकरणामधून तयार होण्याचं बघा ना तुम्ही. या माऊली आहे बघा बरं का. भाव लई महत्वाचा आहे. भाव अति महत्वाचा आहे. काय झालं एका गावात एक म्हातारी गेली. आपल्या गावाची नाही मारू, लोकांच्या गावाची मारू ना, आपल्याला काय दिसत. एका गावात एक म्हातारी गेली. लई मोठी गल्ली होती, लांब 140 फूट आणि लांब लचक गल्ली होती. आता ती म्हातारी गेली. आता मेली तर पाठी चारला ना गेली. हाल नावाला चालू झाला. सगळ्या गल्लीला न सांगा कळून चुकलं. गेली सगळी गल्ली बोलावली. बरी होती बाया, बरी होती बाया, बरी होती बाया, बरी होती. सगळे गल्ली जमा झाले. गल्ली जमा झाल्यानंतर मी काय साठी सांगू राहिलो माहिती तुम्हाला. भूतन जायला सगळी गल्ली जमा झाली आणि 9 वाजेच्या टायमाला या गल्लीतून नाशिक जिथं कामान होती का तिथून एक बाया चालली पटापटा चालली. चालता 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 जसं जसं घर जवळ यायला लागलं, जसं जसं घर जवळ यायला लागलं की तेव्हा तिच्या अंगात यायला लागलं. बावळत पण नाही तिचा, बावळत पण नाही तिचा, बावळत पण नाही तिचा. लागली छातात बाळायला. पाहिजे तो आल्यावर विचारूच नका. उभ्या नाक सोडी द्या मावली. मोरे घाताले रडाया नाही आसू आणि माया, नाही आसू आणि माया, नाही आसू आणि माया. मोरे घाताले रडाया नाही आसू आणि माया, नाही आसू आणि माया, नाही आसू आणि माया. मरी गेली. थोडं फुसफुस केलं आणि पदर लावून घेतला का डोळ्याला पाणी कळत. बसली जवळ जाऊन बरं का. 2-5 मिनिटात वातावरण शांत. हिचा आकार काढायला लागले आणि ढगळ पडायला लागले. 2 मिनिटात शांत. मग लोक बाहेर बंद होती. गल्ली चिकार झालेली होती बरं का. नंतर काय झालं, दुपारी 3 वाजता टाईम झाला. लोक कुळकुळ वाट पाहू राहिले. पाहिजे आता लय वय होईल होतं आणि काय पडेल पण नाही ना. तो काही थांबलाच. तुम्हाला याच्यातलं काही माहिती नाही. थांबलाच. आणि भजनी तर त्याच्यावर थांबून गेली. म्हणण्याला ते उगं बोंबलं गुतलं. आता ते नाही ना उचला ना, नाही ना उचला. तुम्ही आंघोळीला तरी काढा. ते नाही थांबलाच. मग 3:30च्या टायमाला एक बाई येते बरं का. पहिली मी बाईच गेली बरं का. पहिली बाईच गेली. ही बाई ज्यावेळेस आली ना तिना कमानीचा थांबारडा पडला. तिला तिच्या पदरात भांडली. सुटला माझा पदर बाई नवके भारत. सवाट वाजली. तिचा पदर सुटला. तिला तिच्या कपड्याची भान नाही राहिलं. ती काय करते याचं तिला भान नाही. त्या कमानीपासून तिला मोठ्याला स्वर काढला पंचावन्न. सासू साठी रडे सून, सासू साठी रडे सून, सासू साठी रडे सून,
झाला असं तुमचं पहिली जी आधी लोक म्हणते ती सुना कारण इस्टेट भेटणार नाही म्हणून आळमावणं करावं लागत पण जिला काहीच लागत नाही तिला काहीच लागत नाही ती तिथून देव भान झालेली आहे तसा देव दृष्टांताच्या सिद्धांताकडे या सासूसाठी रणे सून भाव आंतरिका भिन्न पण सासू कोणीच नाही बाई सासू कोणीच नाही कोणीच नाही माझी पण देव ती रडते तिला कशाची तुकड्याची सुद्धा अपेक्षा नाही तरी पण ती रडते का भाव आंतरिका ती कोणीतरी माझी आहे तसा देव माझा कोणीतरी आहे हा भाव उत्पन्न व्हायला पाहिजे जोपर्यंत भाव उत्पन्न होत नाही मायबाप तोपर्यंत देव कळत नाही किती देव करा किती देव करा उशा पायाला अगरबत्त्या जरी लावल्या तरी देव कळू शकत नाही देव काय करता आणि देव कुठे देवला देव कुठे चारला देव कुठं नर्मदा परिक्रमा कुठे देव वैकुंठी कैलासी तीर्थक्षेत्री देवा दया विना ठावरी ठाकोठे दया विना ठावरी ठाकोठे साऱ्या तीर्थात देवे आणि आतला जागा नाही झाला तर बाकीचा काही फायदा आहे आतला जागा नाही जर झाला तर बाहेर देव सगळ्या संतांना सांगायचं जे देव भेटे भूत आता विश्वास मध्ये देवे देव जळी तळी भरला सर्वांगटी राम आता फाशी घेऊन मला जायचं त्या पुढे देव उतरतो काल म्हणते देव आणि चालला देव 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 कागद आहे याला देव देव म्हणजे शिर्डी लोकांना म्हणजे देव कशाला म्हणतात देव काळाय करता मायबाप सद्गुरु जीवनात यावं लागतात आणि सद्गुरु जीवनात आल्यानंतर स्वरूप हे अगोचर गुरु करता ती गोचर अरे देव कळत नाही जीवाला अज्ञानी जीवाला देव कळत नाही ज्याला अनुभवाला आला त्याला सांगावं ना ज्याला अनुभवालाच नाही आला त्याला म्हणावं का ज्याला काट्टे नाही झाले का त्याला लई आग येईल काट्टे नाही झाडाचे काट्याला व्याकार निघली काट्टे असे करत्या काट्टे तुला होऊ दे तुला काय हाता पाता नाही तू सांगून राहिला जगाला तसा देव जगाला कळायला पाहिजे एकदा सांगणाऱ्याला चकुऱ्या देव उतरला ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देव तयाजवळ असे एकदा त्याच्या नक्षीकांत देव त्याला भिनला ना मग त्याला कळत आज ऐकून होता तुम्ही हरिवाड घेता लय सुंदर तुम्ही चालली ती मला जनार्दन बाबीची आठवण आली जनार्दन स्वामीची आठवण आली वा सुंदर चालली ऐकत होतो बस बघा देव अनुभवाची गोष्ट आहे आणि देव शास्त्र वाचून कळत नाही वेदा शिकाणं श्रुती शिकाणं विठ्ठल उघडा पंढरी वेदा नाही नाही कळला अंत पार याचा कानडा राजा पंढरीचा वेदाला जर कळालं नाही तर तुम्हाला आम्हाला कळलं किती दिवस का कळ उघडून देव कळत नाही माया देव कळाय करता हे आया हो लग्न झाल्यावर 2-4 वर्षात बदल होतो की नाही त्या माऊली होतो ना लग्न झाल्यावर का लग्नाच्या आधी नाही सांगत लग्न झाल्यावर 2-4 वर्षात देव पावतो का नाही मग तिच्यात काही बदल होतो का नाही होतो ना होतो का नाही जर नाही झाला तर अख्खा संभाजीनगर पालतं घाल एक गोळा झाला तर ठेवत नाही काय करता घरात दिवा झाला पाहिजे नाही ना पाणी मारायला पण दिलेलं लागत तू जाय 5ची पाणी बांधलं काय लागतं गणगोत कोणी पाहिजे नाही फक्त मागं गठोड पाहिजे थोडं कोणी पाहिजे नाही बघा जीवनामध्ये मायबाप जसं संसारात बदलले तुमच्याकडे पाहुणे आले
आता तुमच्याकडे परवा काल आहे ना, उद्या पाहुणे मुक्कामी आले. पाहुणे मुक्कामी आले त्याच्याकडे काय करायचं, एका प्लेटीमध्ये तांदूळ भरून ठेवायचे, एका प्लेटीमध्ये तुरीची डाळ भरून ठेवायची, एका प्लेटीमध्ये गव्हाचं पीठ टाकायचं आणि बाजूला तांब्या भरून खायचा मोठा. त्याला म्हणतं पोटभर खाय. कमी पडलं तर मग ते काय म्हणतात, मेंटल झाले काय तुम्ही? हे काय काय मी जनावर आहे का? त्याला काय करावं लागत, बदल करावं लागत, त्याच्यात बदल करावं लागत नाही. खायला आणि बदल करून लागत आहे. घालायला कपडे तसेच झाले ते काय बाहेरून आणले तसे, त्याला कापून कुपून शिवून असं घालावं लागत आहे. तिने त्याचा बदल लागत, चांगले कपडे फाडी देते तिचा बदल आहे. मग परमार्थात बदल नको का? परमार्थात बदल झाला का डोके फिरते, असं कुठं असतं का, असं कुठं असतं का? आम्ही नवीनच पाहिलं, आमचा जमानाच याला अंगातच देऊ येतो. जेव्हा अंगात येतो काय मेंटल खोपडीच्या, जेव्हा अंगात यायची गोष्ट आहे का अंगातच आहे तेव्हा आते देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे, देव देव आहे, देव आहे तर कुठं शोधून पाहिजे, कुठं शोधून पाहिजे, देवळात शोधून पाहिजे. देव आहे, देव आहे हृदय मंदिरी, हृदय मंदिर खाना केला आज दगड कोणी काय कोणला विठ्ठल कोणीला, मग कोणता सोलापूर जिल्ह्याचा कोणीला आज बोललं का लई करावं लागत आहे. आम्हाला काय इंजगाव फिरणार जायचं समजून घेतला पाहिजे. परमार्थ भावाशिवाय देव कळत नाही. म्हणून तुकोबा काय सांगतात, एक भावाची तीन तरी न लगे काही होती. काही माझ्यासारखे राहत्या उरफडे बावलीचे देव म्हणजे तुम्ही वाचून सांगून राहिले का लोकांचं ऐकून सांगून राहिले? तुकोबा काय सांगतात, ऐकून वाचून सांगणार मी नाही. माझ्या पिढे गेले याच्यामध्ये परमार्थात मी वाचून सांगत नाही, मी अनुभव सांगतो. अभंगाचं दुसरं चरण करू आले जीवे, मी कुठं शिकून येले नाही 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 कळो आले जीवे मज माझी याची भावे. मला त्याचा परिपूर्ण अनुभव आला, कारण मलाच नाही आला. तू तो बरं सांगता, मलाच नाही आला, कोणाला आला? संत सज्जनानं घेतली प्राची, संत सज्जनानं घेतली प्राची, आजीवन
का वाचून कळन का कळून कळन का नाही. देव अनुभवाची गोष्ट आणि ज्यावेळेस देव अनुभवाला आला तर ते सांगत फिरायला गेलं का तुम्ही कानेकडे गेले आता 4 हात पावसाने बरोबर आहे ना. कानेकडे गेले काने दिले आणि तुमच्याजवळ 1 लाख रुपये आले. 1 लाख रुपये 2 गाड्या 500-500च्या 2 गाड्या हातात मागून लोकांना सांगायचं का लाख रुपये मिळवले लाख रुपये मिळवले. सांगितलं तर हाडूक सुद्धा सापडणार नाही घरी येऊ. तिला काय टकोर ठिकाणावर रे तिला कॅरी बॅग पाहतो भाकरीने दुडक्यात गुंडळीतो ती कॅरी बॅग पिशीत झाली बरोबर आहे ना. पिशी करू ठेवतो आणि एखाद्या गावाचं जर भेटलं काय तिथं कसं दाखवणार बरोबर आहे ना. लाख रुपये किड दाखवून झोपून आणतो गावाचं जर एखादं काय तू काय नाही येतात काय भाऊ गेले आणि गेले पैसे काय कर म्हणणे फोन पेवर मारणार तिला काय टकोर ध्यानावर फोन पेवर मारणार नाही पिशी काय मग सांगता तर उघडा असं काही उघडा असं फुसता सांगेल ही तर चालू केलं ना पब्लिक आली म्हणून आठवण बी शायनिंग नाही मारायची. हा काही सांगणार नाही ना काही बघा इथं तसं दाखवणे पुसता सांगेल हिथं गुज माता बैसोनी एकांत एवढ्या करता गल्लीला वाघ व्हावा लागलं भीमाशंकराच्या भुया जावं लागलं निवृत्तीच्या कानात पेरावा लागलं. एवढ्या गोष्टी करता पंढरपूर सोडून पांडुरंगाचे पाय सोडून अवघ्या नागनाथला जाऊन विशोबा घेताना जवळ नाक घासावा लागला तरी तनु म्हणून जीवे चरणाशी लागावे अगर्वता करावे दाश सकळ. आई बाप तसं नाही बरं कधी तसं नाही परंपरेनंच घ्यावं लागते परंपरेनंच घ्यावं लागत आहे. परंपरा म्हणजे काय काय म्हणतात टलट फल फयंगन परंपरा काय म्हणतात आणि रोज चाललंय परंपरा त्याचे पुढं शिकत काय म्हणजे परंपरा सांप्रत काळात असलेलं तत्व जशाच्या तसं शेवटच्या माणसापर्यंत घेऊन जाणे याला परंपरा म्हणतात. मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय भाव उत्पन्न झालेला भाव अनुभवाला आला बर का. गुरु प्रचिती शास्त्र प्रचिती आणि आत्म प्रचिती परमार्थामध्ये 3 प्रचिती लागतात. प्रचिती म्हणजे अनुभूती. गुरुना जे सांगितलं ते धराचं सांगितलं का दुसरं काही सांगितलं हे कळाय करता आत्म्याची प्रचिती लागते. आपल्याला त्याचा अनुभव घ्यावा लागतो आणि आपल्याला अनुभव आलेला बरोबर आहे का चुकीचा आहे एवढ्या करता शास्त्र आहे. शास्त्र काय जेव्हा बंद आहे शास्त्र आपल्याला जी अनुभूती आली बघा ना ते शास्त्रात लिहून ठेव. चित्त त्याकडे घेत वाचा पांगुळानी जे तिच्यात येत आपाद कुंचित रोमांच आले अधोन्मनीत डोळे प्रशेताती आनंद जळे आधुरी या सुखर पेचीनी गळे शरीर बाहेर कापे पोटात मी उलाचला रंगी गाला पहिलाचला अंतरी जव झाला चित्ताची अवस्था बाह्य दिशे. परमार्थ म्हणजे काय खाऊ आहे काय जीवाला शिव जर व्हायचा असेल तर याच मार्गाने जावा लागेल.
लागत त्याच्याशिवाय दुसरा मार्ग नाही. दुसरा मार्ग शास्त्रांना सांगितला नाही आणि जो सांगितला तो तुम्हाला आम्हाला जमणार नाही. या गावात टांगड्यावर मारून जमन काय 12 वर्ष 12 मिनिटं जमणार नाही तर 12 वर्ष तरी जमत ते तर आपल्याला जमणार नाही. अनुष्ठान तुम्हाला आम्हाला जमून का 3 टाइम लागत 2 लागत तिसरे हुकमाला लागत का अनुष्ठान करू तुम्ही जप जमणार नाही तोप जमणार नाही अनुष्ठान जमणार नाही. यज्ञ करता येईल का गाव इकून यज्ञ करता येईल का यज्ञ तुमच्या आमच्या अरे आताचे यज्ञ काहीच नाही ट्रकानं म्हणजे ट्रॅक्टरला साबुदाणे वाटवल्यावर हे काही नाही. बलीच्या काळासारखा यज्ञ नाही धर्मराजाच्या काळासारखा यज्ञच नाही. सर्व दक्षिण या नावाचा येते हा यज्ञ नाहीये हा येऊया आला का स्वाहा आला का स्वाहा आला का स्वाहा आला का स्वाहा याला यज्ञ म्हणते का. यज्ञ घ्यायची गोष्ट राहते ही घ्यायची गोष्ट आहे. नानाला इतके मुख तुम्हाला तितके मुख याला इतके मुख मग यज्ञ द्यायचं राहतं का घ्यायचं राहतं. मग विषय नाही तुम्हाला तिकडे घुसाचा मी तुम्ही करू काय राहिले परमार्थ करू राहिले का काही दुसरंच करू राहिले. दमाकडे संग मानावया जग मुखे बोले जग मरे राहे मुखे बोले जग मरे राहे. तुम्हाला आम्हाला जमत नाही कारण मुळातच आयुष्य कमी आहे तुम्हाला आम्हाला माहिती त्याच्यात निम घातले काही त्याच्या काड्या पण झाल्या फक्त हॅलो म्हणायचं काही नाही. हो मग आता आपल्याला गाठायला पाहिजे का नको. 84 लाख योनी फिरत फिरत इथं आलो का नाही. 84 लाख ते धंदे केले ना त्या जन्मात त्याचे आहार निद्रा भयमैथुनांच्या सर्व योनीची काम समान. अरे मनुष्य ज्ञान अधिकदान सर्वदा या काळात मी पोरं झाले त्याला पोशिलं मला एकदम मुलगा 4 पोरी लग्न केले बाकीच्या नाही का मारतील सोड्या मग 4 पोरी लग्न केली गेले वाघ मारला का मागच्या जन्मात त्याचं घेर होतो तो माझा इथून फेरा लागेल ना. हो जाऊ द्या अवघड आहे बरं का. म्हणून जीवनामध्ये विचार करा अनुभव सिद्ध परमार्थ तुमच्या आमच्या जीवनात यायला पाहिजे. तुमच्या आमच्या हातामध्ये ना पोटावर मजुरी इतके दिवस राहिले पाहिजे बा. कलियुगाच्या अंतिम चरणाकडे चाललो इतके भयानक परिस्थिती येणार आहे. आज विचार करा रागीव सगळ्याला समाज भिकारी करायचं लावेल. सगळ्याला समाज भिकारी करायचा आहे. ते जे स्वीतात राहिले ते जे स्वीता तपस्विता तत्परता कधी येईल. 150 रुपया करता कामधंदे सोडून तिथं येवा कागद 1,500 रुपया करता कागद गोळा करता करता दामारी चालली. तुम्हाला काय करायचंय फक्त भिकारी करायचंय. भिकारी रावणाच्या काळात हेच झालं हिरण्यकश्यपूच्या काळात हेच झालं बलीच्या काळात हेच झालं. काय झालं तुमच्या सत्याला मी पंगत देतो. मला काय पुन्हा नोटाचा सात्याला लहान करायचं गोमीचा एक पाय तुटल्या पूर्ण होती किती काय सत्य राहू द्या ना. तुमच्या सत्तेमध्ये एका देशाची आमची समाजाचा पाठीचा काना मोडायचं काम चाललंय. आणि तुम्ही विचार करा आता कलियुगाच्या अंतिम चरणाकडे चाललो तुम्ही. आम्ही कलियुगाच्या अंतिम चरणाकडे चाललो. माय बाप मला एक जण सकाळी भेटलं म्हणे बाबा एवढं आता अवघड काम झालं असं झालं तसं झालं इकडं इतकं आला झाले तिकडं. म्हटलं तू सुधर. काय झालं कबीरदास महाराज काशीमध्ये राहत होते आणि कबीरदास महाराज गंगा स्नानाला निघाल्यानंतर रस्त्यानं जाता जाता पहाटे 4चा टाइम आहे निघाले. रस्त्यानं जाता 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 निपट निरंजन द्यायची गुरु निपट निरंजन द्यायचे मागत होते. आंघोळ केली पुढे निघले ते मागत होते. अंधारात 4 वाजता काही कोणाला काही ओळखायचं काम नाही. मग आता ते निपट निरंजन माग होते आणि कबीरदास पुढे होते. चालता 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 एका गल्लीतून निघले. गल्लीतून निघली ना तिला पाठी काढला आमच्या आया आहे ना आज्या आया हा आयानं काही दळेल ना त्या 4ला सूर चालू झाला द्यायचा. आता मी म्हणत नाही कारण मला टाईमच नाही मला टाईमच नाही. आता ते चालले इतका सुंदर आवाज ऐकला पण त्या जाटचा घर आवाज यायला लागला. कबीरदास थांबले तिथे. थांबल्यानंतर बघितलं त्या वड्यावरच होती ती बाई अशा
गल्लीतून चालल्यानंतर ते पीठ गर 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 फिरत ते पीठ पडत होतं बाजूला. जीव मोठ्यानं आश्रम काढला कमी रसाना मोठ्यानं राहायला लागला. आता त्या बाईला वाटलं याला काय झालं, ही सुद्धा लागा हे आवडून करून राहील. पण मागून निपट निरंजन येत बघितलं. निपट निरंजनानं, कबीरा अरे काय झालं तुला? गुरु बघा ना, सगळं जग भरडण्यात आलं, सगळं जग भरडण्यात आलं, जगाचे सगळे पीठ व्हायला लागलं, हे सगळा समाज भरडण्यात आला. हा 84 लाख योनीला चालला. याचं दुःख मला आहे. आजच्या बोला आहे का आहे? कबीरदास दुसऱ्याच्या दुःखानं जो दुःखी होतो त्याला संत म्हणतात मायबाप. हो मग निरंजनानं सांगितलं रडत काही गरज नाही, रडायची काही गरज नाही. थोडा हात धरलाय कबीरनं महाराजांचा आणि वर आणल्यानंतर तिथं ते जात होतं का खालून पाळू, वर एक पाळू, दोन बरोबर याला एक फुटा लागला होता आणि खालच्या पाळूला आली ठोके होते. जाते माहिती आहे ना तुम्हाला का जाते? हा तर सांगायचं म्हणजे त्यांनी काय केलं इकडे कबीरा बघ, अरे जे आरीला धरेले ना, जे आरीला चिटकेले ना, ज्यांनी आरी सोडली नाही ना ते भरडले नाही. त्याची पीठ झालं का? याचं पीठ झालं का? नाही. ज्यांना आरी सोडली, ज्यांना आरी सोडली त्याचं काय झालं? संसार करता करता आरी सोडू नका. आरी म्हणजे नाम संकीर्तन साधन त्याच्या जीवनात पीठ होऊ शकत नाही. नामाची या वेळेत भिऊ सर्वता कळी काळाच्या मधा सोटे मारू काळ गुलाम सलाम करी. हो तुका म्हणे काळ आता करू ना सके कुठं नामाजवळ. काळाची ताकद नाही तुमच्या केसाला धक्का लावायची, पण नाम ओरिजिनल पाहिजे. नाम सुद्धा ओरिजिनल पाहिजे. वरची लाईट नीट पाहिजे, खालची आरती नसली पाहिजे. डीपीची आरती असली तर झटका ताबडतोब बस होतो ना. मोटर चालू करायला कुठे बाहेर जर असलं तर नकळत जरी हात लागला त्याला त्याची काय करता ये म्हणतो सत्कार करता येते हार देऊन झटका तिथं ताबडतोब आहे ना. तसा मायबाप परमार्थामध्ये सुद्धा जीवनामध्ये नामाची आरी ज्यांना धरलेली धरले. नामा करते तत्व नाही रे अन्यथा वायानिक माय माय ज्ञान भरायची. कोण सांगायचं ना? नाम हातापाया टांगलेच असते काय? नाम कशाला म्हणतात? नामच माहित नाही. नामस्मरण करा, नामस्मरण करा. काय मराठीच्या टायमाला येतं काय? मराठीच्या टायमाला यायला पाहिजे. मराठीच्या टायमाला ती हातोटी जमली पाहिजे. तुका भरायचंय का बघे? तुका म्हणे नेलो म्हणून ठेवेली पाहिजे. परमाधान एक रट चालत नाही. मला येत तर काय करा येत जे यायला पाहिजे ते येत नाही. आता शिवना दोन्ही थड्या भरून चालली या टोकाच्या त्या टोकाला. आता देवळी मांडकी या लोकायला इशारा दिला लासूरगावला. आता शिवना आता काय करणार आहे? थडी सोडणार आहे. आता तुम्ही सुरक्षित ठिकाणी आणि आज एखाद्या गावात माझ्यासारखा मेंटल राहतो मग फटाचा शिना लासूरलो कोणी थांबणार नाही, कोणी धाराला बी जाणार नाही का मुळे महाराज नाही. मला येतं काय गाजर येतं तुला? अरे बाबा नदीचे पाणी रे गड्या बारा बोडी दे भल्या भल्या पोहणारा जुना पाणी दे. 6 वर्षाचं लेकरू सांगायले माया मिशा ढवळ्या झाल्या, केस ढवळे झाले. आता नदीत जायची पाळी आली, गवऱ्या जाऊन पाळल्या. तरी शायनिंग मारायचा धंदा चाललाय.
असं कुठं असतं का असं कुठं असतं का मग कसं असतं रे तू तर सांग ना ही माळ तुडी तर तूही घाली कसं असतं मग साधू संतांचं ऐकायचं नाही मनात धडाकायचं आणि रोज मनमार्गे गेला तो तिकडेच धडकला बरोबर आहे ना मनोमार्गे गेला तो तेथेची मुखाला अरे हरिपाठी शिरावाला हरिपाठी म्हणजे नामस्मरणामध्ये जो स्थिर झाला त्याला मरण नाही मन माझे मरून गेले मन माझे मरून गेले घेऊन नाही अशी घेऊन नाही मरायच्या आधी संतांच्या रीतीने मरावा त्याला पिंडदान करायची गरज नाही त्याला दव चेर्व करायची गरज नाही पिंड पदावरी दिला आपली आकडे माझे झाले काय कीर्तन सुटाच्या व्यातात आलं कीर्तन सुटाच्या व्यातात आलंय समजून घ्या थोडं बघा आणि एकदाची गोष्ट उत्पन्न झाली नाही झाली होय फक्त तिथं आठव करावं बघायचं तिसरं चरण आठवते सुख अवघे मोहरे दृष्टांत देतो बघा जोपर्यंत माणसाला गाडी येत नाही मोटरसायकल येत नाही तोपर्यंत पटक्या खायचं गुडघे फुटायचे काम चालू राहतं बरोबर आहे एक तर रेस जादा होईल क्लच दाबलं म्हणजे न्यूट्रल बरोबर आहे जोऱ्यात पळून कोणाला तरी धडकन टाका पडली घोडे भरा कवर जोपर्यंत येत नाही तवर दोन चार पटक्या खायला चांगली गाडी चालायला लागल्या का मग ते देवडीच्या रोडानं जरी टाकली तरी ज्याला चांगली गाडी द्यायची त्याला कळतं का क्लच कधी लावायचा ब्रेक कधी मारायचा गेअर कधी मारायचा सांगायची गरज का नाही बरोबर आहे ना तसा मार्ग त्याला दृष्टांताच्या सिद्धांताकडे ज्याला एकदा गाडी आली ते काय करतं हॅलो हॅलो मी म्हणतोय पुढं गड्डाही पाहतंय बरोबर आहे ना ते क्लचही लावित आहे ब्रेकही बदलित आहे गेअरही बदलित बदले त्याकडे जसं त्याला पडिले वळण तसं नावाचं वळण जीवाला पडलं रे पडलं बघा बरं का जरा बघा कीर्तन सुटायच्या आता त्याला काय झालं तुम्ही मला सांगतात मला त्याचा छंद लागला आणि त्याचा पंढरी राया मनाचं इथं पालटे काय हो त्याचा छंद तुम्हाला लागला त्यावर परिपूर्ण परिणाम झाल्यानंतर आता ती गोष्ट अंगवळणी पडली विषय येतो त्यांचा झाला नारायण नाव सारं येतं सारं माहिती आहे पण सारं पाठ आहे पण वाट माहिती आणि तेवढी वाट शास्त्राची हो तेवढं संतान म्हणून कळले नाही तर सरकारच्या पाय दिला असता आम्ही
शेवटी गोष्ट संताच्या मुठीमध्ये. चला बघ, जसं ते अंगवळणी पडलं त्यावेळेस त्याला करायची गरज नाही. ती गोष्ट हाताने करायची नाही, ती गोष्ट पायाने करायची नाही. वैखरी सुद्धा तिथं झालं नाही. साधारण भजन कर गजानन, साधारण भजन कर, साधारण भजन कर गजानन, साधारण भजन श्वासाचा परिचार, निमिष निमिषाचा व्यापार, माझे निज सुख साचार तेथेची घर बांधले. आम्ही वैकुंठवासी, वैकुंठातून आले, वैकुंठात गेले. आम्ही गो भाषणात चालू. ते पुढच्या दारांना घ्या, मागच्या दारांना आलो. ज्या रीतीनं संत आले आईच्या पोटामध्ये जन्माला, त्याच रीतीनं तुम्ही आम्ही आलो ना. तुम्हाला आम्हाला जाऊन तोंड बसून राहावं लागलं. तुमच्या आमच्या जीवनामध्ये संत येत नाही म्हणून तुम्हाला ही गोष्ट कळत नाही. संत जीवनात यावा लागतो आणि संत येऊन चालत नाही. संताचा परमार्थ रीतीला जीवनात यावा लागतो. एक भाव चित्ती अनेक न लगे काही युक्ती, कळाले जीवे मग माझी याची भावी. आठवची पुरी सुख अवघी मोहरे, कळाले जीवे मग माझी याची भावी. यथामती यथावकाश 3 चरणाचा भावार्थ तुमच्या सर्व संत मायबापांच्या चरणावर ठेवण्याचा प्रयत्न केला. जरा बारीक विचार करा मायबाप, साधू संताला काय सांगायचंय, संतांचा परमार्थ काय आहे. खूप जीवाकरता ते लिहून ठेवलं, त्यांना अट्टहासानं लिहून ठेवलं. इतक्या आता तरी छापेली, त्याच्या काळात छापेल होतं का? 9,000 9,500 गोव्या लिहिणं म्हणजे काही जोक होता का? तरी पण जगाला तुकड्या करता नव्हती केल्या, तरी पण जगाकरता त्यांनी लिहून ठेवलं. मायबाप कशा करता? अरे सगळे उदाहरण नसतात, पण एखादा तरी हो अद्वैत कुसरी सगळेच झाले विरळा. हो ते जीवजंतुशी ते बी कळे नाही ना मायबाप. सगळ्यांच्या आस्तेची या महापुरी निगदाच कोटीवरी परिप्राप्तीची या पहिला केली पाहिलं निघे बोलण्याचा प्रयत्न केला. बोलण्याच्या उभारामध्ये मायबाप काही चुकला असेल माझ्या बुद्धीचा वाणी चालू. तुम्ही महेशाची मूर्ती मी तुला अर्चित असे भक्ती जरी बोल गंगावती स्वीकाराला की मायबाप. तुमच्या सर्व संत मायबापांना काही चुकला असेल माझ्या बुद्धीच्या वाणीचा दोष आहे. तुमच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो, क्षमा मागतो. जे काही चांगलं आहे ते माझ्या सद्गुरूंचं आपल्या साधू संतांचं आहे. त्यांचा विचार करा, अभ्यास करून आपण आपलं जीवन तरुण जाण्याचा मार्ग समजून घ्या. तरुण जाण्याचा मार्ग खूप सोपा आहे आणि तो सोपा किती सोपा आहे अभंगाचा शेवट.
म्हणे मन पूजा इच्छे नारायण. कारण मन अशी गोष्ट आहे, मन येव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयो. बंधाला आणि मोक्षाला जर काय कारणीभूत असेल मायबाप तर मन आहे. आणि मन चंचळ चपळ जाता येता न लगे वेळ. चंचळ मनाला 5 मिनिट आहे. मला कसं आहे, बाजाराला गेलं तर देता सगळं रागी आणि जगत देत काढून आली नाही ना. लय मागे 80 रुपये किलो म्हणलं त्या एकणार दिला का मला देत काढून दे. मागे ती काय म्हणलं बाबा ठेवले सगळं आणा लागायचं. आणल्यानंतर जर ते बाजारात पावशेर घ्यायची राहते टाकायची त्याच्यामध्ये. त्याचं लढत राहत पहिलं शेतकऱ्याचं लढत राहत इथं काम टाकायचं चालूच राहत. मग ते जाऊ द्या झालं शेतकऱ्याचं काय अंतकरण शुद्ध राहत. ते काय करतं उचलतं त्या पिशी टाकतं. पिशी टाकता टाकता येतो आम्ही टाकतो. तसं आता तुमच्या 5 मिनिटं माझ्या हातात दे. 5 मिनिटं वर नाही घेणार, 1च मिनिट. काय चालू आमची रावी देतेच म्हणा वाक्य चालू बघा. तुका म्हणे मन पूजा इच्छे नारायण. मन अशी गोष्ट आहे मायबाप, तुम्हाला बंधाला आणि कारणाला मोक्षाला कारणीभूत मन आहे. आणि या मनाला आवडायचं काम. मन उडाय उडाय उड्या पिकात किती हकला हकला फिरी येतो पिकावर. अनंत जन्मापासून मन तुमचं आमचं संग आहे. मन आणि बुद्धी दोन्ही गोष्ट 84 लाख योनीला जरी गेली तर ते सोबत असते. म्हणून भगवंत 12 सांगतो मन येव म्हणून नाही, मय्यव मनातच मयी बुद्धीने विषय. तुझं मन आणि बुद्धी मला दे. ती काढून देते का हातपायासारखं तोडून नाही काढता येत नाही. पण ते मन उन्मान करण्याचं साधन संतांच्या बुद्धीमध्ये आहे. म्हणून मायबापांनो मनाला आवरण्याचा प्रयत्न करा. आणि तुम्ही मावल्या लवकर आवराचा, मन लवकर आवराचा. कारण या मनाला आहे ना सारा संसाराचा धिंगाणा होईल. तुम्ही माझ्या मी होते म्हणून तुमचा संसार झाला, देव म्हणतो मी होतो म्हणून तुमचा संसार झाला. दोघं मरून पापूर लय टेन्शन राहते. एवढं तुमचा आमचा भ्रम आहे का आम्ही करू राहिलो ना आम्ही करू राहिलो. आपण काहीच करत नाही माझे बाप. जीवनामध्ये या मनाला जर तुम्ही आवडण्याचं, कारण मनाला वास नाही, मनाला काम नाही, मनाला सगळ्या गोष्टी मन कारणीभूत आहे. आणि या मनाला आवडण्याचं साधन नामाशिवाय मन आकडू शकत नाही. कारण नामच त्याच्यावर प्रभावी साधन आपल्या सगळ्या संतांनी शास्त्रांनी सांगितलेलं आहे. तेवढं मन आकडतं. उभा म्हणे मन पूजा इच्छी नारायण. कळवाले जीवे मज माझी आजची भावी. मला ती गोष्ट कळाली आणि मी ती अनुभवसिद्ध तुमच्या पुढे सांगण्याचा प्रयत्न करतो असे तुकोबराय सांगतात. कारण जोपर्यंत मन नाही आवडलं, बघा बरं का, सगळ्या सर्वस्वाचा त्याग केला, देवासाठी घेऊन येतो अवघा भोग त्याची याला सर्वस्वाचा त्याग केला, बायका पोराचा त्याग केला, राज्याचा त्याग केला, सर्व राज्य मुलाला दिलं आणि जंगलात गेला. काय आला काय गेला कपाच्या जोडाला. मरणावर विजय मिळवण्याकरता देवाच्या प्राप्ती करता गेला. पण जाता जाता काय झालं, जे व्हायचं तो सराळा झाला. कशामुळं त्या मनाला पहिले त्या संस्कार दिले असते. गेलं सर्वस्वाचा त्याग झाला. पण आंघोळ करता करता माहिती नाही जय भरत राजा मराच्या टायमाला सगळी बॉडी थंडी पडते, थोबड सुद्धा वाकडं होतं, कानपूर लाईन गायब होते, डोळ्याचे खासड होतात. अशा परिस्थितीमध्ये एक गोष्ट चालू राहते, नागपुड्या. कीर्तन सांगतो नागपुड्या चालू राहतात. मग त्या नागपुड्याला काय करता येईल? तुम्ही आम्ही जो परमार्थ केला तो आता येत नाही. आता येतो का तो? आता आय 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 बाबो मला येऊन दिसून राहिली. थांब त्याचं बुडी मारते. आई आई बाबू बाबू करतो. मग आता जेवण करणार नाही येत तिथं. पण तिथं येण्याचं जे रीत आहे ना माय बा, ती रीत, ती आवडण्याची रीत, मनाला आवडण्याची रीत. ज्या दिशेला श्वास थकला, ज्या दिशेला श्वास सुटला त्या दिशेला जावं लागत. तो मुखाला श्वास आला